माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा. गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा. तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा. विविधा विविधा. श्रोतेहो, आज विविधा अंतर्गत नमस्कार अमरावती या कार्यक्रमात आपण इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व काळाची गरज या विषयावर आशिष भाकरे यांच्याशी नितीन भट यांनी साधलेला संवाद ऐकणार आहात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम. मित्रहो, नमस्कार अमरावती कार्यक्रमाच्या एका नव्या भागात आपलं स्वागत. एक सुभाषित असं आहे की एखाद्या गोष्टीची दुरून जर तुम्हाला भीती वाटत असेल तर त्या गोष्टीच्या जवळ जाऊन बघा. कदाचित तुम्हाला वाटते तितकी ती गोष्ट भीतीदायक नसेलही. मित्रहो, इंग्रजी भाषेच्या बाबतीत आपलं हेच होतं. आपण वाघाला घाबरणार नाही ना, इतके इंग्रजी भाषेला आणि तिच्या व्याकरणाला घाबरतो. पण खरं सांगू का, आज तुमच्या मनातली ही भीती घालवण्याचा एक छोटासा प्रयत्न आम्ही करणार आहोत. आणि त्यासाठी आज खास नमस्कार अमरावती या कार्यक्रमात आम्ही ज्या पाहुण्यांना निमंत्रित केलं आहे ते इंग्रजी व्याकरणाचे अभ्यासक आहेत. ते आहेत श्री आशिष मारोतराव भाकरे. आपण त्यांचं कार्यक्रमात स्वागत करूया. आशिष सर, खूप खूप स्वागत तुमचं नमस्कार अमरावती कार्यक्रमामध्ये. नमस्कार सर. नमस्कार मित्र. मला तुम्हाला सांगायला आवडेल की इंग्रजी भाषा अभ्यासक आशिष जे आहेतच, अमरावती जिल्ह्यातल्या वरुड तालुक्यातलं बाभूळखेडा हे सरांचं मूळ गाव आहे. मुंबई विद्यापीठातून त्यांनी स्वतः MBAची पदवी प्राप्त केलेली आहे आणि ABC फाउंडेशन ही स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगानं इंग्रजी आणि मराठी व्याकरणाचं मार्गदर्शन करणारी त्यांची स्वतःची संस्था आहे, अकॅडमी आहे. आणि गेल्या 12 वर्षांपासून ते अमरावतीमध्ये अध्यापनाचं काम करतात. शिवाय संपूर्ण महाराष्ट्रभर ऑनलाईन पद्धतीनं देखील त्यांचे विद्यार्थी आहेत ज्यांना ते मार्गदर्शन करतात. सामाजिक विषयात त्यांना रुची आहे. आशिष सरांना आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांना ते आपले आदर्श मानतात. परत एकदा आशिषजी, तुमचं खूप खूप स्वागत या कार्यक्रमामध्ये. नमस्कार. नमस्कार अमरावती या कार्यक्रमात एक वेगळा विषय तुमच्या अनुषंगाने आज आम्हाला ऐकायला मिळणार आहे. म्हणजे मी सुरुवातीला जसं म्हणालो की वाघाला घाबरतो, आपण इंग्रजीला घाबरतो, व्याकरणाला तर त्यापेक्षा जास्त घाबरतो. सर, अगदी सुरुवातीला मला सांगा की इंग्रजी भाषा याकडे अत्यंत भीतीदायक विषय म्हणून जे वर्षानुवर्ष आम्ही बघतो आहोत, तर स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना तुम्ही इंग्रजी भाषेचं अध्यापन करता. बरोबर. तर तुम्हाला काय वाटतं की इतकी भीती आपण काय या भाषेची बाळगून आहोत? आणि दुसरं म्हणजे अगदी लागून त्याला प्रश्न की ही भीती घालवण्याकरता काय केलं पाहिजे? आता इंग्रजीची जी भीती आहे तर ही आताची नाही, ही प्रत्येकाच्या लहानपणापासूनची भीती आहे. बरोबर. म्हणजे इंग्रजी कठीण आहे ही जी 3 अक्षर आहे हे त्याला शाळेत गेल्यानंतर समजते. म्हणजे मी तर पहिल्या वर्गाच्या शिक्षकांवर जास्त जबाबदारी देईल की त्यांची खूप मोठी जबाबदारी आहे. जसा मुलगा आता आपण शहरी भागातलं घेतलं की ग्रामीण भागातलं घेतलं, जो मुलगा पहिलीत जातो त्याला इंग्रजीबद्दल काही माहिती नसते असं आपण एक गृहीत धरू आपल्या जुन्या पिढीत. आजकाल तर नर्सरी आहे किंवा KG1 KG2 आहे तर इंग्रजीचा परिचय थोडाफार होऊन जातो. बरोबर. परंतु आपण एक आदर्श एक पहिला वर्ग पकडू. मग पहिल्या वर्गातल्या मुलाला इंग्रजी कठीण आहे की सोपी आहे हे माहीत नसते, नाही माहिती, त्याला गंधच नसतो त्या गोष्टीचा. मग त्याच्या मनात कोण घालतंय? तर इंग्रजी कठीण आहे हे त्याच्या मनात त्याच्या घरातल्या लोकांपासून तर समाजातल्या शेजारपाजारच्या नातेवाईकांच्या आणि शिक्षकांच्या. शिक्षकही इंग्रजीला तेवढं महत्त्व देतात. म्हणजे हे कठीण आहे, हे करावंच लागते. नाही, आणि स्वतःच्या मनातली भीती ते पोरांच्या मनात घालतात. म्हणजे मला हे म्हणायचं आहे, जी भीती शिक्षकांच्या मनात आहे इंग्लिश विषयी ती संपूर्ण रिमूव्ह करून टाकणे. आणि इंग्रजी कसा सोपा विषय आहे, कारण बघा तो विषय आहे, तो भाषा आहे. मग आपण त्याला विषय म्हणून न पाहता भाषा म्हणून जर बघितलं तर इंग्रजी मराठीसारखी सोपी वाटेल आणि तिचा बाऊ करण्यात काही अर्थ नाहीये. कारण मराठी जशी लँग्वेज आहे, हिंदी लँग्वेज आहे, हिंदीची भीती वाटत नाही कारण ती सराउंडिंग मध्ये आहे. परंतु इंग्रजीमध्ये सराउंडिंग नसल्या कारणानं ती भीती आहे. आणि मला असं वाटते ही मानसिकता आपण सोडायला पाहिजे, सर्वांनी सोडायला पाहिजे. खरं. आपण काय करतो, ज्या मुलाला इंग्रजी येत नाही, आपण म्हणजे शिक्षक किंवा पालक, ज्या मुलाला इंग्रजी येत नाही त्याच्यावर कसं तरी दबाव टाकून त्याच्याकडून ते करवून घेतो आणि मग त्याला नियमामध्ये अडकवून ठेवतो, त्याला एखाद्या पाठांतरामध्ये किंवा व्याकरणामध्ये अडकवून ठेवतो. व्याकरण आवश्यक आहेच, परंतु त्या स्टेजला त्याला वाचणं, लिहिणं, बोलणं किंवा ऐकणं या गोष्टी गरजेच्या आहेत आणि त्या आपण घेतल्या पाहिजे. याने भीती जाईल, भीती कशी घालवता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. बरोबर. आणि इंग्रजीला एक विषय न समजता भाषा समजली तर
जरा बरं होईल, मुळात. चांगलं आणि ती भाषा म्हणजे व्याकरण घेऊनच येते असं नाही. जसं आता तुम्ही छान उदाहरण देता सचिन तेंडुलकरांचं. सचिन तेंडुलकर इंग्रजी बोलतो, पण त्याला इंग्लिश व्याकरणचा पेपर द्या, तो सोडवणार नाही. बरोबर, पण भाषा येते. पण त्याला भाषा येते, कारण त्याच्या अवतीभोवती जे लोक आहेत ते सगळे इंग्लिश बोलणारेच आहे. खरं. आणि हा मुलगा 10वी नापास आहे. हं. मग आपल्याही गावात 4 वेळा नापास असलेला मुलगा तेवढा इंग्लिश बोलू शकतो. किमान तेवढी नाही बोलली तर कामापुरता बोलू शकतो. बरोबर. पण सराव करणं गरजेचा. खरं. ते तुम्ही जसं म्हटलं की जी गोष्ट दुरून कठीण वाटते कदाचित तिच्या जवळ जाऊन ती सोपी वाटेल. तितकी भीतीदायक नसेल ती गोष्ट कदाचित. जसम मी संपूर्णतः मराठी मीडियम मध्ये शिकलेला मुलगा आहे आणि मी कट्टर मराठी माणूस आहे. पण मी इंग्लिश शिकवतो. याचा अर्थ काय, म्हणजे हे होऊ शकते. डॉक्टर अब्दुल कलाम म्हणतात की जहां तक रास्ता दिखाई देता है वहां तक जाओ, आगे का रास्ता वहां से दिखने लगेगा. म्हणजे आताच तुम्ही सचिन तेंडुलकर सारखं बोललं पाहिजे असं काही गरजेचं नाही आहे. जेवढं ते तेवढं बोला. एक वाक्य जरी म्हटलं तुम्ही, एक शब्द जरी, एक कॉन्सेप्ट आहे इम्परेटिव्ह सेंटेन्सचा, म्हणजे आज्ञार्थी वाक्य. म्हणजे तुम्ही ये जरी म्हटलं इंग्लिश मराठीमध्ये ये, तर ते एक वाक्य झालं. ये नंतर फुलस्टॉप देता येतो. तसंच कम नंतर सुद्धा फुलस्टॉप देता येतो. मग कम हिअर विथ युअर बॅग, कम हिअर विथ युअर बॅग, वी हॅव टू गो अनदर. म्हणजे असंही म्हणता येते. म्हणजे एकेका शब्दाला जोडून आपल्याला इंग्लिश शिकता येते, ना की मोठं लिटरेचर वाचून शिकता येईल. खरं. जसं आपण म्हणतो की लहानपणी लहान मुलं आपण कसे बोलायला शिकतात, आई वडिलांचं बोलणं ऐकतात आणि शिकतात. त्यांना कुठे व्याकरण माहिती असतं त्यावेळेला. म्हणजे तेच परत जसं आपण मराठी बोलतो आपण आणि जसं मराठी बोलतो, इंग्लिश हिंदी बोलतो, तसंच आपण इंग्लिश बोलायला सुरुवात केली पाहिजे. आणि मला वाटते आज सगळेच पालक, म्हणजे जो आज आपण या 30, 32 किंवा 40ला पालक म्हणतो, तो कुठेतरी स्पर्धा परीक्षेत जुळलेला असतो, तो चांगला डिग्री घेऊन आलेला असतो आणि त्याला हे येऊ शकते. पण जी लाज असते, जो न्यूनगंड असतो की बुवा आपण लोक हसतील का वगैरे, ह्या सोडून दिला पाहिजे. आणि छोटे छोटे इंग्लिश वाक्य आपण तयार करून तो वातावरण जर घरात तयार केलं तर बरोबर मुलगा तयार होतो. पण आशिष सर, मला असं वाटतं की एक काळ होता की 100 पैकी 35 मार्क मिळवायचे इंग्रजीमध्ये आणि पास व्हायचं, विषय संपला. पण आता हा दृष्टिकोन थोडासा बदलत चालला आहे, कारण की खूप मोठ्या प्रमाणामध्ये इंग्रजीचं प्रस्थ वाढलेलं आहे. आणि शेवटी काय, जगाची भाषा आहे, जगाशी संवाद साधण्याची ही भाषा आहे. तर गेल्या काही वर्षात हे चित्र बदललं आहे. इंग्रजी ही फक्त पास होण्यापुरती भाषा नाही, तर ती जगाची भाषा म्हणून स्वीकारली पाहिजे. हे चित्र आता एस्टॅब्लिश व्हायला लागलेलं आहे. याच्याबद्दल काय सांगाल? इंग्रजी हे जगाचं गेटवे आहे. म्हणजे तुम्ही मराठी बोलत असाल तर तुम्हाला महाराष्ट्रापुरतं ओळखलं जाईल. जसं आता आपण कोणताही प्रोग्राम सुरू करतो तेव्हा मराठी आपण जर म्हटलं वऱ्हाडीत करतो तर तुम्हाला वऱ्हाडीत लोकप्रियता मिळेल, तुम्हाला ऐकलं जाईल. तसंच मराठी तुम्ही म्हटलं मला हिंदीत एखादा कंटेंट तयार करायचा आहे तर तो भारत, पाकिस्तान, बांगलादेश पुरता तो राहील मर्यादित. परंतु इंग्लिश हा जगाचा गेटवे आहे. आणि म्हणून जर आपण इंग्लिशमध्ये काही कंटेंट तयार केला तर तो कंटेंट संपूर्ण जगभर तो ऐकला जाईल. म्हणजे तुम्ही जसं म्हणता की 100 पैकी 35 मार्क मिळाले तर तेव्हा ते सफिशियंट वाटायचं. कारण म्हणजे पहिल्या दिवसापासूनच शिक्षकांनी त्या पोरांच्या मनात रुजवायचं की बाबा रे, आपण हिंदी शिकू, इंग्लिश हे सगळे विषय शिकू, पण तुम्हाला इंग्लिशमध्ये 35 मार्क्स जरी मिळाले तर तुम्ही पास होता. म्हणजे असं होतं की कर बाबा 35 मार्क्स तरी कर. इव्हन तुम्ही तर 35 म्हटलं, आमच्या लहानपणी आम्हाला शिकवलं जायचं की 30 कमव, म्हणजे मग ते तुम्हाला 35 वर नेऊन टाकतात. म्हणजे हे आधी होतं, कारण तेव्हा फार जमाना पुढे गेलेला नव्हता. आता मात्र आजच्या मुलांचा विश्वास वाढलेला आहे, आत्मविश्वास वाढलेला आहे. आता मेरिट येण्याची स्पर्धा आहे आता, आणि ते सगळीकडे आहे. भाषा कुठली असो तिचं स्वतःचं एक व्याकरण असतं. बरोबर. आणि इंग्रजी ही भाषा त्याला अपवाद नाही. तर इंग्रजी भाषा आत्मसात करण्यासाठी व्याकरण अभ्यासणं किती आवश्यक आहे? बघा, कोणत्याही गोष्टीला शिस्त असावीच लागते. आपल्या आयुष्याला शिस्त असावीच लागते. तसंच भाषेला शिस्त, म्हणजे भाषेचं बॅकबोन आहे व्याकरण. बरोबर. पण ते किती पद्धतीनं आपण घ्यायचं, ते किती वापरायचं. नियमांची कठोरता आहेच प्रत्येक ठिकाणी, नियम म्हणजे कठोरता आलीच. बरोबर. मग ही तर भाषा आहे आणि ती तिकडची भाषा आहे, पाश्चात्य भाषा आहे. मग त्या भाषेला जे व्याकरण आहे ते आपल्याला शिकून इंग्लिश शिकायची असते, अशी एक मानसिकता आहे. पण स्वतः मी स्पर्धा परीक्षेला इंग्लिश शिकवतो आणि मी तुमच्यासोबत इथे बोलताना सांगून राहिलो की तितकंही इंग्लिश ग्रामर महत्वाचं नाही. कारण त्याच्याकडे बघण्याचं म्हणजे लोखंडाचं चणं ज्याला म्हणतो, असंच आहे इंग्रजी भाषेच्या व्याकरणाकडे बघणं. बरोबर आहे. 2 गोष्टी आहे. म्हणजे इंग्रजी व्याकरण
म्हणजे तुम्ही समजा करिअर संपवलेलं असेल तुमचं, किंवा तुम्ही गावात आहे, तुम्ही राबून राहिले, तुमचा कोणताही कॉन्टॅक्ट कोणासोबत नाही आहे, किंवा तुम्ही तुमच्या व्यवसायात आहे, तुमचा व्यवसाय चालू आहे, तुम्हाला तिथे इंग्रजीची कुठलीही गरज नाही. बरोबर. अशा ठिकाणी जर तुम्ही बोलत असाल विदाऊट इंग्लिश ग्रामर तर ठीक आहे, चालते. बरोबर. आपल्याला ते आवश्यक आहे, भावना पोहोचणं गरजेचं आहे. दुसरी बाजू आहे आपल्या करिअरची. जसं आता मी इंग्लिश ग्रामर शिकवतो तर मला ते परफेक्ट यायला पाहिजे. बरोबर. मी ज्यांना शिकवतो त्यांना मार्क्स मिळायला पाहिजे, त्यांना ते गरजेचं आहे. कोणतरी पुस्तक लिहितो, नियम शिकवतो, त्यांना तेवढी गरजेची आहे. बरोबर. पण सामान्य माणसाला किंवा सामान्य विद्यार्थ्याला त्याच बंधनात अडकवून भाषा शिक, हे व्याकरण आहे, भाषा शिक, हे एवढं नियमात अडकून ठेवणं चुकीचं आहे. बरोबर. तुम्हाला उदाहरण देतो. सपोज आपण एखादे ऑटोवाले दादा पाहू. ऑटोवाले दादा आहे आणि एखादा विद्यार्थी आहे. आता एका पर्टिक्युलर माणसाला जायचं आहे राजकमल चौकमध्ये. बरोबर. त्याने ऑटो थांबवला आणि तो काहीही बोलला. त्याने म्हटलं आय गो राजकमल, चालून जातं. तो म्हणेल यस. तो बसला, तो ऑटोत बसला, त्याने राजकमलला सोडून दिलं, त्याला पैसे मिळाले, याला हा पोहोचला डेस्टिनेशनवर, एक संवाद पूर्ण झाला, एक व्यवहार पूर्ण झाला. त्याला व्याकरणाची गरज नाही. पण सपोज आता मी समजा एखाद्या ठिकाणी प्रोफेशनल ठिकाणी काम करतो आहे किंवा मी शिकवतो आहे, मग मी जर तशी भाषा वापरली तर मला लोक हसतील. जसं आपण एखादा अमराठी माणूस मराठी बोलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला काहीतरी ऑड वाटते. जो मराठीत बोलतो ऑलरेडी, जो मराठी माणूस आहे, त्याला साहजिकच एक शब्द त्याला तो खुपतो, तो त्याला ऑड वाटतो किंवा तो त्यामधला व्यंग शोधू शकतो. तसंच जर आपण प्रोफेशनल माणसं आहोत आणि आपण जर त्या पद्धतीची भाषा कुठेतरी बोललो तर आपला व्यंग सहज लोक पकडतील. मग तिथे आणि म्हणून तिथे व्याकरणाचे निकष लागतातच. आणि जे स्पोकन, आता एक गोष्ट आहे, ग्रामर वेगळं असते आणि स्पोकन क्लासेस वेगळे असतात. मी ग्रामर शिकवतो. स्पोकन शिकवणारे काय करतात, ते म्हणतात की आपण व्याकरण शिकूच नाही, परंतु ती फक्त भीती काढण्यासाठी असते ते वाक्य, पण शिकवतात व्याकरणच. कारण जर मी म्हटलं असेल, आता सपोज लहानसं वाक्य आपण करू शकतो, आय हॅव टू गो टू स्कूल किंवा आय एम गोइंग टू स्कूल, हे ठीक आहे. पण मी जर म्हटलं मी माझ्या मुलीला सकाळी उठायला लावतो, आता हा लावणे म्हणजे काय? म्हणजे हे जे वाक्य आहे किंवा ही वाक्यरचना आहे किंवा अशी अनेक वाक्यरचना आहे, मी त्याला भाग पाडतो, मी त्याला करायला सांगतो, लावतो, जबरदस्ती करतो. मग ही जी रचना आहे याला आपण मेक म्हणतो. मेक मेक म्हणजे बनवणे. आय मेक टी किंवा मग आय प्रिपेअर टी. बरोबर. मी जर म्हटलं आय मेक यू, म्हणजे मी तुम्हाला बनवतो, त्याचा अर्थ मी तुम्हाला बनवतो असं होत नाही, मी तुम्हाला लावतो. आय मेक यू वेकअप अर्ली इन द मॉर्निंग, म्हणजे मी तुम्हाला सकाळी उठायला लावतो. आता हे कुठल्याही पुस्तकात नसते. बरोबर. हे तुम्हाला एकतर जे तुम्ही व्याकरणाची पुस्तकं बघता त्यामध्ये असते, किंवा मग जो एक चांगला माणूस इंग्लिश बोलतो त्याच्यामधून ते शोधून काढावं लागते. आणि ते आजकालच्या रील्समध्ये मात्र ते भरपूर प्रमाणात बघायला मिळते. आणि भाषेची ही जोडणी पण आहे एक प्रकारची, म्हणजे कसं शब्द जोडायचे. आणि मग याच्याकरता एक आणखी मला असा प्रश्न आहे, इंग्रजी बोलताना त्याच भाषेमध्ये विचार केला जावा ही पण प्रक्रिया असते का? हो, विचार केला जावा असं आपण म्हणतो बऱ्याचदा, परंतु आपण जसं मराठी माणूस आहोत, कोणतीही सिच्युएशन येऊ द्या आपण मराठीतून विचार करतो. पण त्याची सुरुवात तुम्ही जसं म्हणता ते इंग्लिशमधून सुरुवात करता येते. म्हणजे मनातल्या मनात सुद्धा आपल्याला इंग्लिश बोलता येऊ शकते. त्यासाठी तुम्हाला कोणतेही नियम पाळण्याची गरज नाही, मोठं व्याकरणाची गरज नाही, संच नसावा. केवळ तुमच्याकडे व्होकॅब्युलरी जरी असली तरी तुम्हाला तुटीफुटी इंग्लिश तुमच्या मनात तयार करता येते आणि मग ती बोलता येते. म्हणून व्याकरण तर असावंच, परंतु ते कुठे वापरावं आणि किती प्रमाणात वापरावं याचं जर माप आपल्याला समजलं तर मात्र आपलं इंग्लिश बोलण्याचा मार्ग सुकर होऊ शकतो. क्या बात आहे. तर सर, तुम्ही स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी आणि मराठी व्याकरणाचं त्यांच्याकडून सराव करून घेता, त्यांना मार्गदर्शन करता. अनेक मुलं पुढे जाऊन अधिकारी होतात. तर या व्याकरणाचा त्यांना कसा फायदा होतो? बघा, व्याकरणाचा फायदा जसं आता स्पर्धा परीक्षेमध्ये दोन गोष्टी आहे, एक आहे कर्मचारी आणि एक आहे अधिकारी. तर दोघांना सुद्धा व्याकरणाची तयारी करून जावं लागते. बरोबर. मग असे भरपूर मुलं बोलत राहतात. आम्ही मार्केटमध्ये बघतो की कोणी पण काही बोलतात.
आम्ही लहानपणी म्हणायचो ज्यानं व्याकरण काढलं असेल त्याला पहिले शोधून काढा. म्हणजे मग ते इंग्लिश असो की मराठी असो, हे कोणी त्रासाचं करून ठेवलं करून ठेवलं एवढं ही भाषा. परंतु कसं आहे, कोणत्याही गोष्टीला एक शेप देणं गरजेचं असतो. आणि तो शेप आपण मराठी माणसं किंवा आपण हिंदी माणसं म्हणून आपण हिंदी व्याकरण नाही शिकलो किंवा मराठी व्याकरण नाही शिकलो. पण जर तुम्हाला दुसरी भाषा शिकायची असेल तर तुम्हाला व्याकरणाचा थोडाफार तेवढा सहकार तुम्हाला घ्यावाच लागेल. आणि त्या त्याशिवाय भाषेचे ते नियम होणार आहेत नाही. ते स्वीकारावेच स्वीकारायला लागेल. उद्या मला जर्मनी शिकायची आहे तर मला पहिले त्यातलं जे मूळ आहे, ज्या गोष्टी आहे त्या शिकाव्या लागतील. त्याला शब्द शिकलो आपण, पण ते मांडणी कशी करायची तेही समजलं पाहिजे, नाहीतर मांडणी चूक होऊन जाईल. मला म्हणायचं असेल एखाद्या वेळेस की आपण लहानसं वाक्य बनवू शकतो, पण एखाद्याला म्हणायचं असेल की यार तू मला काल बोलावलंच नाही जेवायला, तू जर बोलावलं असतं तर मी आलो असतो. आता हे 3 वाक्य छोटे छोटे वाक्य आहे. याला व्याकरणामध्ये मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य, केवळ वाक्य या पद्धतीनं ते कॉन्सेप्ट आहे, कंपाऊंड सेंटेन्स वगैरे. तर या ठिकाणी तुम्हाला व्याकरणाची गरज पडतेच. नाही वापरलं व्याकरण तर तुमचं वाक्य चुकेल, त्यातला व्यंग पकडला जाईल किंवा त्याचा अर्थ वेगळा होऊ शकतो. बरोबर. हा, मी जर म्हटलं असेल आय हॅड टी आणि मी म्हटलं आय हॅड टी, तर फरक आहे. आय हॅड टी, माझ्याकडे चहा होता. आय हॅड टी, मी चहा पिलेलो होतो. म्हणजे एकच हॅड वापरला. बरोबर. दुसऱ्या वाक्यात 2 हॅड वापरले. बरोबर. आता कोणाला वाटलं की ही प्रिंट मिस्टेक आहे, कारण डबल हॅड आले. पण त्याला हे व्याकरणाची, म्हणजे तो व्याकरणामध्ये बसलेला वाक्य आहे ते. तुम्ही त्याला एक हॅड काढून टाकू शकत नाही. बरोबर. अर्थ बदलतो. जसं तुम्ही म्हटलं की अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना काय गरज इंग्रजी व्याकरणाची, तर जो अधिकारी बनतो किंवा तहसीलदार बनत असेल, आता माझे अनेक विद्यार्थी प्रशासनामध्ये काम करून राहिले, म्हणजे ते वयाने माझ्यापेक्षा मोठे जरी असले माझे विद्यार्थी आहेत, कारण मी वयाच्या 23-22व्या वर्षीच क्लास सुरू केले होते. तेव्हाच 30 वर्षाचे विद्यार्थी माझ्याकडे होते. तर त्यांना अधिकारी किंवा कर्मचारी बनल्यानंतर जे दैनंदिन कामकाज असते, पत्रव्यवहार असतो, अहवाल लेखन असते, किंवा आदेश एखादा काढायचा असतो, किंवा भाषणं द्यायची असतात, किंवा संवाद करायचा असतो, किंवा एक प्रभावी अधिकारी म्हणून जर मिरवायचं असेल तर तुम्हाला तुमची भाषा, मग ती इंग्लिश असो की मराठी असो, ती शिस्तप्रियच असली पाहिजे. जसं आपण एखादा GR बघतो, मराठीतला GR जर तुम्ही वाचला तर तुम्हाला तेच किचकट वाटायला लागते, पण ते शास्त्रशुद्ध मराठी आहे आणि ते सगळीकडे अप्लिकेबल होणारी आहे. तुमची बोलीभाषा काही असो, तुम्हाला ती भाषा समजतेच. तसंच इंग्लिश, आता जसं आपण वऱ्हाडी बोलतो किंवा अहिराणी बोलतो किंवा आपल्या बोली भाषा आहे, तशाच इंग्लिशमध्ये पण स्लँग लँग्वेजेस आहेच, पण एक प्रमाण भाषा आहे जी व्याकरणबद्ध आहे. आणि जर तुम्ही त्या खुर्चीवर बसलेले असाल तर तुम्हाला त्याचे निकष, ती जी आहे ती पाळावीच लागते. बरोबर. किंवा ती जी आचारसंहिता आहे तेवढी तुम्हाला पाळावीच लागते. आपण वाक्यरचनांबद्दल बोलतोय, एक साधारण भीती असते की मला बोलता येतं, मी प्रयत्न करू शकतो, पण मला भीती वाटते मी जर बोललो आणि काही चुकलं तर समोरचा हसेल का, ही भीती कशी घालवायची? हा न्यूनगंड ॲक्च्युली असं नाही की फक्त ग्रामीण भागातल्याच मुलांकडे आहे. तो न्यूनगंड अगदी इंग्लिश शिकणाऱ्या किंवा शिकवणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. जसं मी तुला मगाशी सांगितलं की जर तू मला काल बोलावलंच नाही, जर तू बोलावलं मी आलो असतो, तर आपल्याला जर याला जोडता आलं, आणि हे खूप सोपं आहे. जसं आपल्याला वाटते की आपण हिंदी बोलू शकतो, बरं आपण रोज हिंदी बोलत नाही, पण वेळ आली तर आपण हिंदी त्याच पद्धतीने बोलतो. थोडंफार ठीक आहे, थोडंफार इकडे तिकडे होते, परंतु आपण मराठीसारखं हिंदी बोलतो, इंग्लिश का बोलत नाही? कारण त्याचा आपण सराव कधी केलेलाच नसतो. एक वाक्य तुम्हाला मी सांगतो, तू मला बोलावलंच नाही, यू डिडंट इन्व्हाइट मी. आता हे व्याकरणात बसवलं आपण, यू डिडंट इन्व्हाइट मी, तू मला बोलावलं नाही. जर तू बोलावलं असतं मग इफचा वापर होतो, इफ यू हॅड इन्व्हायटेड मी. आता तिकडे पास्ट परफेक्ट टेन्स लागला, म्हणजे मला सांगायचं, मला इंग्लिश व्याकरण इथे शिकवायचं नाहीये, पण मला सांगायचं की ती वाक्यरचना जर आपण केली तर आपल्याला त्या वाक्यरचनेवरून आपल्याला शेकडो वाक्य तयार करता येतात. बरोबर. म्हणजे यू डिडंट इन्व्हाइट मी, इफ यू हॅड इन्व्हाइटेड मी आय वुड हॅव कम. म्हणजे आता हा जो वुड हॅव आहे, वुड, कुड, शूड, मस्ट, माइट, हे जे त्याला आपण मॉडल्स म्हणतो, मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब म्हणतो, तर ते जे मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब्स आहेत यांचा अभ्यास तुम्हाला करावाच लागेल. आणि भीती म्हणून नाही, तर एक क्युरियोसिटी म्हणून जर बघितलं की चला मला वूड वापरायचा आहे, मी कसं वापरू शकतो वूड, मग वूड हॅवचा वापर काय, वूड हॅव बीनचा वापर काय. मला वाटते याला जर गोडी म्हणून आपण पाहिलं ना, एक क्युरियोसिटी म्हणून पाहिलं, तर आपण अशीच वाक्य आपण करू शकतो आणि असंच बोलण्याचा चान्स आपल्याला 24 तासामधून भरपूर वेळा येते. सर, तुम्ही स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेचं व्याकरण शिकवता. आता स्पर्धा म्हटलं की परत मघाची जसं आपण म्हटलं की व्याकरणात्मक दृष्ट्या अत्यंत करेक्ट वाक्य किंवा बोलणं किंवा स्ट्रक्चर जे काय असेल ते,
तर या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा शिकवण्यातली आव्हानं कुठली आहेत? तो शिक्षक मुलांना शिकवतो, मग तो त्याच्याजवळ मुलं किती आहे, मुलं कोणते आहे हे त्याला बघावं लागेल. जर समजा एखादा खूप हायली क्वालिफाईड असेल तर तो त्या पद्धतीने शिकवेल. पण मला असं वाटते पहिलीतल्या मुलांना शिकवायला त्याचीच गरज आहे खास. कारण पहिलीतल्या मुलांना जास्त शिकवावं लागते, त्याला समजून घ्यावं लागते, त्याला काय ते शिकवावं लागते. आणि जे मुलं ऑलरेडी समजदार आहे, जे मॅट्रिकच्या वरचे आहे, त्यांना थोडंफार जरी शिकवलं म्हणजे ते त्यांचं जे ऑब्झर्वेशन असते तर ते सहज करू शकतात. म्हणजे मला असं वाटतं आपण काय करतो, D.Ed वाला हायस्कूल शाळेला शिकवेल, प्रायमरी शाळेला, B.Ed वाला हायस्कूलला शिकवेल आणि एकदम नेटसेट झालेला कॉलेजला शिकवेल. मला असं वाटते नेटसेट झालेल्याला जबाबदारी द्यायला पाहिजे की तू पहिलीतला शिकव, प्रायमरीला शिकव, कारण तू तेवढं शिकलेला आहे, तू म्हणजे समुद्र आहे त्या शिक्षणाचा, त्या ज्ञानाचा. तर तू यामध्ये तुझी एनर्जी वेस्ट कर, तुझ्या अनुभवाचा इथे पण होऊ दे ना फायदा. आणि जो ग्रॅज्युएट झालेला मुलगा आहे, हुशार मुलगा असेल, तो 11वी बरोबर चांगल्या पद्धतीने शिकवू शकते. बरोबर. कारण ते लवकर घेऊन घेतात. तू मला असं वाटतं की तो त्याच्यात ती पॉवर आहे आणि त्याने ती शिकवायला पाहिजे. बरोबर. आणि ज्यांना जी माहिती आहे तेच त्यांना सांगण्यापेक्षा ज्यांना माहिती नाही ती शिकवलं. आणि 4 गोष्टी तर महत्वाच्या आहेत, वाचन आहे, लिखाण आहे, ऐकणे आणि बोलणं आहे. मग आता शिक्षकांनी काय करायला पाहिजे, जे लहान मुलांचे जे पुस्तकं आहे ती मुलांना शिकवले पाहिजे. ज्यांना शिकवायचं आहे त्यांनी लहान मुलांची पुस्तकं वाचली पाहिजे. पेपरला येणारे न्यूज आहे त्या मराठीत येतात, इंग्लिशमध्ये येतात, ते दोन्ही वाचल्या पाहिजे. किंवा मग आता तुम्हाला इतिहासामध्ये आवड असेल तर तुम्ही फक्त इतिहास मराठीत नका वाचू, तर एकदा तुम्ही शिवाजी महाराजांचा इतिहास जर मराठीत वाचला तोच तुम्ही इंग्लिशमध्ये वाचून पाहा ना, तो अजून आवडायला लागतो. त्यामध्ये जे कठीण शब्द आहे तुम्ही नोट करून ठेवा, मग पुन्हा मराठी वाचा, पुन्हा इंग्लिश वाचा. याने काय होईल, एकदम तो जो आशय आहे तो तुम्हाला माहित असेलच आणि मग हे इंग्लिश भाषेची आवड वाढेल आणि हे मग मुलांना शिकवायला पाहिजे. खरं. अगदी जाता जाता मला तुम्हाला असं विचारायचं की इंग्रजी भाषेच्या बाबतीत शिक्षकांची भूमिकाच खरं तर खूप महत्वाची असते. बरोबर. घरात आई वडील कदाचित कमी शिकलेले असतील, ते मुलाला त्या पद्धतीने शिकवू शकणार आहे, पण इंग्रजी शिकवण्यामागे शिक्षकाची भूमिका त्याची फार महत्वाची आहे असं वाटतं का तुम्हाला? हो, बरोबर. कारण आपण म्हणतो पालकांसोबत जास्त वेळ मुलगा राहतो, शिक्षकांसोबत कमी वेळ राहतो, परंतु तो जो आहे तो क्वालिटी टाइम असतो. आई बाबांसोबत असतो तेव्हा लाडामध्ये वेळ चालला जातो, खेळण्यामध्ये वेळ चालला जातो. पण हे जे 4, 5, 6 तास असतात शिक्षकांजवळचे, तर तो खास असतो क्वालिटी टाइम. त्यामध्ये शिक्षणाचंच काम केलं पाहिजे. आणि जर शिक्षकांनी त्या पद्धतीनं पुराणं शिकवलं, व्होकॅब्युलरी जास्त भर दिला, व्होकॅब्युलरीला म्हणजे आपल्याला लहान सहान गोष्टी असतात की आपण जसं म्हणतो की बुवा हँडवॉश करून ये. आता आदर्शवाद काय सांगेल की बुवा तू हात धुवून ये हे मुलांना शिकव, किंवा वॉश युअर हँड हे शिकव. दोन्ही भाषेमध्ये मिसळ करू नको. पण जर आपण काही शब्द, लहान लहान शब्द जर इंग्लिशमध्ये वापरायला गेलो, शिकवलं आणि व्होकॅब्युलरी जर स्ट्रॉंग केली तर वाक्यरचना मला वाटते कधी शिकता येते. बरोबर. तुमची व्होकॅब्युलरी स्ट्रॉंग असेल, शब्दसंचय चांगला असेल तर एखादं पुस्तकही तुम्हाला शिक्षकाची गरजही पडत नाही, एखादं पुस्तक तुम्हाला व्याकरण शिकवू शकतो आणि ती खास मोठी अचिव्हमेंट असेल शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी सुद्धा. श्रोते हो, आपल्यासोबत आज होते इंग्रजी भाषा आणि विद्यार्थी जीवनात व्याकरण काळाची गरज या विषयावर चर्चा करण्याकरता इंग्रजी भाषा अभ्यासक श्री आशिष मारोतराव भाकरे. सर, या अर्ध्या तासामध्ये तुम्ही जे आम्हाला सांगितलं आमच्या श्रोत्यांनी ऐकलं. मला असं वाटतं की आजपासून सुरुवात आपण केली होती की वाघापेक्षा जास्त इंग्रजीला लोक घाबरतात, आजपासून इंग्रजी भाषेपेक्षा जास्त वाघाला घाबरत जातील असं आपण गृहीत धरूया. आणि असं जर झालं तर आजची आपली मुलाखत यशस्वी झाली असं आपण समजूया. आपण अमरावती आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात, खूप मोलाची माहिती आम्हाला दिलीत, त्याबद्दल आमच्या सर्व आकाशवाणीच्या श्रोत्यांच्या वतीने आणि आकाशवाणी परिवाराच्या वतीने आशिष सर तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. श्रोतेहो, आताच आपण विविधा अंतर्गत नमस्कार अमरावती या कार्यक्रमात इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व काळाची गरज या विषयावर आशिष भाकरे यांच्याशी नितीन भट यांनी साधलेला संवाद ऐकलात. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य दिलं होतं सचिन जगताप यांनी. तांत्रिक सहाय्य संजय किटुकले यांचं होतं. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम. माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा. विविधा विविधा.